हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवली आपण झणझणीत अशी मसाला वांग्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती मसाल्यापासून तयार केलेली. तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी घ्यायची वांगी घेतली होती मी इथं, गावरान वांगे. नंतर वाटण बघूया. इथं लसूण, अद्रक, हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे, कोथिंबीर, कांदा आणि खोबरं घेतलं होतं. एवढा मी घरचा मसाला घेतला होता. नंतर इकडं वांगे कट करून घेऊया. आणि तोपर्यंत इकडे मी कांदा, हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे पण भाजून घेतले होते. आणि असे आपण उभे कट करून करून घ्यायचे वांगे, म्हणजे छान आतमध्ये मसाला जातो वांग्यामध्ये. आणि इथं असं सर्व वांगे मी इथं कट करून घेतले होते या पद्धतीने. नंतर वांगे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. नंतर ठेवायची कढाई तापायला. कढाईत थोडं तेल घालायचं. नंतर वांगे घालायचे. चवीनुसार मीठ घालायचं, हळद आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व. आणि वांग्यांना आपण 10 मिनटं वाफेवर शिजून घेणार आहेत. पाणी घालायचं नाही, फक्त वाफेवर शिजून घ्यायचे. आणि तोपर्यंत आपल्या इकडं मसाला पण भाजून तयार झाला होता. नंतर लावूया मिक्सरमध्ये. आणि त्यामध्ये मी काही अंबारी मसाला 2 चमचे आणि धनी पावडर 1 चमचा असे परत 2 मसाले घेतले होते. आणि नंतर मिक्सरला फिरून घेतले. आणि इथं आपला मसाला आता तयार झाला होता. आणि इकडं वांगे पण शिजले होते. नंतर वांगे काढून घ्यायचे. आणि त्याच कढाईमध्ये परत फोडणीसाठी तेल घालायचं. नंतर लसूण अद्रकची पेस्ट घालायची. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. 2 चमचे लाल तिखट घालायचं, ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. आणि हे व्यवस्थित फ्राय झाले की वाटण घालायचं. आणि तेल सुटेपर्यंत व्यवस्थित याला पण फ्राय करून घ्यायचं आता. आणि थोडं पाणी घालायचं. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर तुम्ही बघू शकता छान अशी तरी यायला लागली होती. आणि छान आता हा मसाला व्यवस्थित इथं फ्राय झाला होता. नंतर घालायची थोडी कोथिंबीर घालायची. नंतर घालायची वांगी. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि ग्रेव्हीसाठी पाणी घालायचं. आणि तुम्ही बघू शकता नॅचरल पद्धतीने छान अशी आपल्या भाजीला तरी आली होती. अगदी घरच्या मसाल्यापासून आपण ही वांग्याची भाजी तर तयार केली होती. आणि 10 ते 15 मिनटं भाजीला उकळू द्यायचं. आणि छान अशी आपल्याला या भाजीला तर्री आली होती, तुम्ही बघू शकता. आणि इथं आपल्या आता भाजीला उकळ यायला लागला होता.
अगदी कमी साहित्यामध्ये ही आपली भाजी तर तयार केली होती आपण गावाकडच्या पद्धतीने. आणि गावाकडे अशाच भाज्या केल्या जातात शक्यतो. आणि चला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि चला आता आपली ही मसाला वांग्याची भाजी तर तयार झाली होती. थोडी वरून कोथिंबीर घालायची. आणि तुम्हाला ही मसाला वांग्याची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. थँक यू.